कल्ला मस्ती धमाल खाला दंगा खुशाल झाली घंटा आता मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी कसे रंग त्यांचे कसे गंध त्यांचे विचारून घ्या या फुलांना जरा नको सारखी शिस्त आणि पहारे मुलांना हाती द्या ना मुलांना जरा किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी मधली सुट्टी रेडिओ मिर्ची 98.3 FM इट्स हॉट. मी आहे राहुल आणि आज मधली सुट्टीची अख्खी टीम रेडिओ मिर्ची स्टुडिओ मध्ये आली आहे, जो की ऑलरेडी हॉट असतो पण आता एक्स्ट्रीमली हॉट झालेला आहे. सुट्टी संपली संपली संपली, सगळे मामाच्या गावात परत घरी आले. कोणी स्वित्झर्लंडला गेलं होतं, कोणी काश्मीरला गेलं होतं, कोणी कोकणात गेलं होतं, कोणी कन्याकुमारीला गेलं होतं, पण सगळे आता परत घरी आलेले आहेत. आणि आता चालू आहे ते म्हणजे नवीन पुस्तकाला कव्हर घालायचं, तसं नवीन वहीचा पुस्तकाचा वास. आणि घरी भांडण चालू आहे की गेल्या वर्षी ते शूज वापरायचे पॉलिश करून, तर नवीन शूज घ्यायचे, नवीन ड्रेसेस तर सगळ्यांनी आणलेच आहेत. आता शाळेमध्ये पण सफाई चालू आहे, बाग साफ होत आहेत, घंटा साफ होतीये, तर दार परत उघडणार आणि आता परत शाळा सुरू. तुमच्या एक लक्षात आलं का की आपण सुट्टीमध्ये कुठेही जरी गेलो, कोकणात काय आणि स्वित्झर्लंडला, एक गोष्ट आपल्याबरोबर होतीच कायम आणि ती असतेच, ती म्हणजे रेडिओ. गाणी गप्पा काहीतरी चालूच असतं त्याच्यावर सतत. त्याच्यामुळे आज मी या छोट्या दोस्तांना घेऊन आलो आहे रेडिओ मिर्ची 98.3च्या ऑफिसमध्ये पुण्याला. आणि ह्या सगळ्यांबरोबर आज मी ह्या रेडिओच्या ऑफिसमध्ये काय काय नक्की घडतं, कसं घडतं, आपल्यापर्यंत हे सगळं कसं पोचतं हे बघणार आहे. तेव्हा मी सलील कुलकर्णी आजच्या मधली सुट्टी तुमचं खूप मनापासून स्वागत करतो. चला बघूया रेडिओवरनं गाणी गप्पा कशा ऐकू येतात आपल्याला. मी जेव्हा जेव्हा इथे मुलाखत द्यायला येतो ना, मला खूप उत्सुकता वाटते की नेमकं सगळं कसं घडतं. की एकदम मध्ये बोलतात, मग गाणं सुरू होतं, मग मध्ये एक जाहिरात लागते, परत गाणं सुरू होतं. तर आज हे सगळ्या मुलांच्या निमित्ताने माझी पण उत्सुकता सगळी मी इथे बोलून दाखवणार आहे, सगळे प्रश्न विचारणार आहे. आणि आपल्याबरोबर RJ राहुल इथे आहेत. तर राहुल हाय. हाय. आणि आम्हाला एकदा सांग ना नक्की की आता एक गाणं लागलं त्याच्यानंतर ते हे कसं सगळं घडतं, कारण हे सगळं तुम्ही एकटे इथे बसून करत असता एका वेळी आणि तिकडे लाखो लोक ऐकत असतात, हे नेमकं कसं घडतं? सर्वात आधी मधली सुट्टी रेडिओ मिर्ची स्टुडिओ मध्ये आली आहे, तर सगळं असं खूप भरल्यासारखं वाटतंय. मला खूप भारी वाटली सगळी लहान मुलं. सलील दादा इथे आलेला आहे. सो हे खूप सोपं झालंय आता बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी. कारण का आधी CDs वगैरे प्ले करायला लागायच्या, म्हणजे जे गाणं घ्यायचं ते क्यू करून ठेवा, मग CD प्ले करा वगैरे, फार डोक्याला ताप होता. पण आता सगळं डिजिटाईज झालं. या कम्प्युटरमध्ये सगळी गाणी आतमध्ये आहेत, लाखो गाणी त्याच्यामध्ये आहेत. आणि एक सॉफ्टवेअर आहे, जे सॉफ्टवेअर एका मागोमाग एक आपली जशी मोबाईलमध्ये फेवरेट गाण्यांची लिस्ट असते, तशी लिस्ट त्याच्यामध्ये एक तयार होते पुण्याच्या फेवरेट गाण्यांची. ते सॉफ्टवेअरच ते सगळं अरेंज करतं, जाहिराती गाणी सगळं काही त्याच्यामध्ये अरेंज होतं. आणि ते आम्हाला सांगतं सुद्धा की कुठे आम्हाला बोलायचं आहे. सो तिथे आम्ही स्टॉप मार्कर टाकतो, मग माईकचा फेडर जो आहे तसा वरती केला जातो, माईक नीट केला जातो आणि ऑन केला की मग लोकांशी बोलतो. सिम्पल. पण तुम्ही जो एक तो खास RJचा आवाज लावतो, तो हे गाणं संपलं आणि आता हे वर केलं की काय आवाज येतो? मी आहे राहुल आणि आज मधली सुट्टीची अख्खी टीम रेडिओ मिर्ची स्टुडिओ मध्ये आली आहे आणि भरपूर सारी धमाल आम्ही इकडे करतोय. प्लस म्युझिकल सुद्धा झालेला आहे बिकॉज ऑफ सलील कुलकर्णी. तुला जी गाणी आवडतात तीच तू सारखं सारखं लावतोस का? असं काही नाहीये, पुण्याला जी गाणी आवडतात हा गंभीर आरोप माझ्यावरती झालेला आहे मधली सुट्टीमध्ये. नाही, जी गाणी पुण्याला आवडतात आणि लोक जे गाण्याची डिमांड करतात सगळेजण मला फोन करून SMS करून किंवा रेडिओ मिर्चीच्या वेबसाईटवरती radiomirchi.com वर, ती गाणी मॅक्झिमम मी प्ले करायचा प्रयत्न करतो. आणि मग त्यातली ऑब्व्हियसली ती पॉप्युलर गाणी असतात, लोकांच्या आवडीची असतात, मला पण ती आवडतात. उलट होतं का राहुल की मला एक गाणं अजिबात आवडत नाही, तुझं पण असं असेल की मला हे गाणं अजिबात आवडत नाही पण ते लावायला लागतं, मग ते गाणं जरा पहिलं कडवं चालू असतानाच बंद करून एकदम मध्ये बोलावं असं वाटतं की नको नको. असं माझं व्हिडिओच्या बाबतीत होतं. मला काही गाण्यांचे व्हिडिओ अजिबात आवडत नाहीत. अजून तरी असं झालं नाही की एखादं गाणं रेडिओ मिर्चीवर प्ले होतं आणि ते मला ऐकायला आवडत नाही, पण ते मला व्हिडिओज काही गाण्यांचे आठवतात आणि असं वाटतं की प्लीज अरे हे गाणं कसं आहे, म्हणजे पण ठीक आहे थँक्स आपण रेडिओवर ऐकतोय त्यामुळे मला ऍटलीस्ट बघावं लागत नाही ते गाणं. असं कधी झालंय का तू एक असं गाणं लावलंय आणि तुला अशी एक रात्री अशी एक डुलकी लागली आणि मग ते गाणं झालं तू बोलायचंच विसरला?
असं असं झोप तर आली नाही अजून कधी, पण असं होतं दुपारच्या शो मध्ये, जेव्हा मी दुपारचा शो करायचो ना, पोस्ट लंच, हा जेवण पोस्ट लंच, मस्त जेवण वगैरे यायचो मी घरनं, आणि मग इकडे जुनी गाणी लागलेली असायची, ओ माझी रे वगैरे अशी गाणी लागली आहेत, आणि तेव्हा एक हलकीशी अशी डुलकी यायची, पण माझ्या बॉसचा चेहरा आठवायचा आणि मग परत झोप उडून जायची माझी. शाळेतली सर्वात बेस्ट गोष्ट म्हणजे काय? मधली सुट्टी. आज मी मुस्कान आरजे म्हणून मधली सुट्टीमध्ये आली आहे. आज मधल्या सुट्टीमध्ये रेडिओ मिर्ची स्पेशल. आज बोले तो एकदम वंडरफुल डे. मधल्या सुट्टीमध्ये मी आज झालोय आरजे पर्जन्य. हाय, मी आहे आरजे अथर्व. सलील दादा सगळ्यांची मधली सुट्टी हा कार्यक्रम तुम्ही पाहत आहात, त्याच्यात इंटरव्ह्यू घेतात सगळ्या मुलांचे, पण आज मी सलील दादांचा इंटरव्ह्यू घेणार आहे. एक गोष्ट विचारतो सलील दादा, तुम्ही आमच्या शाळेत अजून आले का नाही हो? इतके दिवस वाट पाहिली, तुम्ही आले नाही, शेवटी मी तुमच्या शोधत शोधत इकडे आलो. क्या बात है. मी तुझ्या शाळेत येणारच आहे, अजून काय कार्यक्रम चालूच आहे, आणि सगळ्या शहरात जायला पाहिजे ना रे, कारण सगळ्या शाळेतल्या मजा वेगवेगळ्या असतात, प्रत्येक शहरातल्या शाळा मस्त मस्त वेगवेगळ्या असतात. तर फक्त पुण्यात किंवा फक्त मुंबईत करून कसं चालेल, हो की नाही? हो, पण तुम्ही जेव्हा पुण्यात आला तर पुण्यातलं कम्प्लीट करून मग पुढे जायला पाहिजे होतं. असं कसं? पुण्यातलं एका शाळेत कम्प्लीट करायलाच 1 वर्ष लागेल बाबा. मग तोपर्यंत कोल्हापूर सांगलीवाले ओरडतील, तिकडे कोकणातली लोक ओरडायला लागतील, मुंबईतली लोक तर मोर्चात आणतील घरावर. ओके. आणि मला तुमचा एक असा एक्सपिरियन्स सांगा की तुम्हाला एक शाळा खूप आठवते आणि आवडली होती ती. मला दापोलीच्या शाळेचं वातावरण खूप आवडलं, रत्नागिरीच्या शाळेतला एक मुलगा खूप आवडला होता, नंतर नाशिकच्या शाळेमध्ये धमाल आली होती, नंतर पुण्याच्या एका मुलींच्या शाळेत आम्ही खूप धमाल केली होती, ठाण्याला मजा आली होती, डोंबिवलीला तर खूपच मजा आली होती. नाही, मला एक शाळा सांगा, एक शाळा की तुम्हाला ही खूप आवडली, मस्त मजा आली होती तिकडे, सगळ्यात जास्त धमाल केला. मला सगळ्या शाळेत एवढी मजा आली, आणि तुझ्या शाळेत पण नक्की, त्यामुळे तू चिडू नकोस, मी तुझ्या शाळेत नक्की येणार आहे. मग वाट बघेल मी. काय केलं सुट्टीत तू? सुट्टीमध्ये काय खेळ खेळलो, म्हणजे बास्केटबॉल लावलं होतं, स्विमिंग लावलं होतं, अजून गावाला गेलो होतो. हे लावलं होतं, हे नक्की कोणी लावलं होतं? तू का आई बाबांनी की चला बाबा तू बास्केटबॉलला जा? नाही, मला बास्केटबॉल स्विमिंग खूप आवडतं, खूप. तिकडे मला म्हणजे गेल्यावर अशी मजा येते, आणि आल्यावर थकतो पण, म्हणजे गाढ पण झोप लागते. अजून मी एक गोष्ट पाहिली, तुम्ही खरे दादा बरोबर फक्त गाणे म्हणतात. मला कारण खोटी माणसं आवडतच नाहीत, त्यामुळे ओनली खरे दादा, जे खरे दादा आहेत ना त्यांच्याबरोबर मी करतो. सगळेच दादा खरे आहेत माझ्याबरोबर काम करणारे, माहिती मी खोटे दादांबरोबर काम. तसं नाही, संदीप खरे दादा त्यांचं बोलतोय मी. ओके. काय असतं तुला सांगू का अथर्व, तुझ्या कॉलनीत किती मित्र आहेत? एक 15-20. सगळ्यात तुझं कोणाशी जमतं सांग ना नाव. टीव्हीवर अनिरुद्ध आहे, हो की नाही? हो. तसंच माझं संदीप खरेशी जमतं, सगळेच माझे मित्र आहेत. बरं, मला हे सांगा, तुमचा एक असा कोणता मुलगा तुम्ही पाहिला का की त्याच्याबरोबर तुमची खूप अशी जमली होती, म्हणजे त्यांनीच तुमची खूप खेचली होती? येस. साहिल फडके, विजडम हाय इंटरनॅशनल स्कूल नाशिक. अजून मला तो आठवतो, तो मला म्हणला होता की त्याचे वडील कालसर्पची पूजा सांगतात, आणि मी त्याला म्हटलं मग मला दाखव ना पूजा कशी सांगतात. तो म्हटलं त्या अशी कशी सांगणार, सामान लागतं पूजेला. हे त्याचं उत्तर मी कधीच विसरणार नाही. आणि साहिल फडके नंतर मी जेव्हा त्याच्या गावात कार्यक्रमाला गेलो ना, तर तो असा उभा होता माझ्यासमोर, आणि लोकांनी म्हटलं यांच्या कोणी सह्या घ्यायच्या नाही, तर त्यांना त्रास द्यायचा नाही. तर तो परस्पर माझा बॉडीगार्ड पण झाला होता. तर तो मी आयुष्यात कधी विसरणार नाही. आणि अशी खूप खूप मुलं आहेत वेगवेगळ्या शाळेतली की जी माझ्या लक्षात आहेत, पण त्यांचं मॉनिटर मी जर केलं, मधली सुट्टीतली रत्नांचा जर मी मॉनिटर केला, तर तो साहिल फडके. मी पाहिलं तुम्ही आई, बाबा, आजोबा वगैरे त्यांच्यावर गाणं म्हणतात. तुम्ही कधी आयटम सॉन्ग कधी काढणार आहे? आयटम सॉन्ग काढणारे म्हणजे मी स्वतः करायची तर शक्यता कमी वाटते मला. आयटम सॉन्ग मी म्युझिक करू शकेन आयटम सॉन्गचं, आणि मी केली पण आहेत. हिंदी फिल्मसाठी पण आत्ता केलं रम्य गम को. पण असं तुझ्यासमोर मी गाणार नाही बाळा, तू छोटा आहेस. आयटम सॉन्ग म्हणजे काय रे? म्हणजे त्याच्यामध्ये असं एक फील असतो वेगळा, तसा वेगळा म्हणजे कसा असतो म्हणजे आयटम असा सॉन्ग? थोडा डिकचिक ढाकचिक असा. डिकचिक ढाकचिक. पण आयटम सॉन्ग म्हणजे काय? तुला कुठला आयटम आवडतो त्याच्यातला? नाही, तसं काही नाहीये, मला सगळे गाणे आवडतात ऐकायला फक्त. खूप कॉन्शियस झालाय तो. अथर्व, झाली का तुझी मुलाखत घेऊन? थँक्यू व्हेरी मच. मी बघितलंय की तुमच्या कार्यक्रमात सगळे तुम्हाला नेहमी गाण्यावर प्रश्न विचारतात, पण आज मी तुम्हाला काहीतरी वेगळं विचारणार आहे. विचार. तुम्हाला सर्वात खायला काय आवडतं?
मला खूप काय काय आवडतं खायला. म्हणजे मला नॉनव्हेज पण आवडतं, मला व्हेज पण आवडतं, मला गुजराती थाळी पण आवडते, मला महाराष्ट्रीयन पण आवडतं, मला पिठलं पण आवडतं, मला आमटी पण आवडते, मला मासे पण आवडतात, मला चाट पण आवडतं, मला चायनीज पण आवडतं, मला लेबनीज फूड पण आवडतं, आणि मला असं ते लोणचं तूप पोळी पण आवडते, आणि मला आमटी पोळी पण आवडते, आणि मला वरण भात पण सगळं आवडतं. काय आवडतं? सगळ्यात काय आवडतं? सगळ्यात जास्त मला माझ्या आईच्या हातची छान आमटी. हो, आमटी मला पण आवडते. कुठली आमटी आवडते तुम्हाला? कुठली म्हणजे अशी फोडणीची चिंच गुळ वगैरे घातलेली अशी छान. तुला आवडते ती? हो, खूप आवडते. मग तुम्ही जिमला जातात? काय गरज होती या प्रश्नाची? इतकं सुखाने छान खाण्याचं चर्चा चालू असताना जिम हा विषय तुझ्या डोक्यात कसा आला का? असं छोटी मुलं सरळ विचार करतात, तू आता जिमचा विषय कुठून आला डोक्यात? तू जातेस का? जिमला नाही, मी नाही जात. बाबा तुम्ही जातात? जातात? हो, बाबा जातात. तर तुम्ही जाता जिमला? मी जाणार आहे या आठवड्यापासून. नक्की? हो, हा शुक्रवारचा जाता, शनिवार रविवार जरा ब्रेक घेणार, रेस्ट, सोमवारपासून जिम. नक्की, पण तुम्ही नीट रोज जिमला असून जाणार आहात ना? नक्की. का पण असं विचारतेस तू? काय मी जाडा वाटतोय? हो, जरासं. खूप बोलतात मला, असे सगळे टोचून टोचून बोलतात. का पण मी जिमला जाणार आहे सोमवारपासून. प्रॉमिस. प्रॉमिस आहे. लहान मुलांना दिलं प्रॉमिस मला पाळायलाच लागेल. मग तुम्ही जिमला गेला ना की मग असं होईल की तुम्ही बारीक व्हाल आणि तुम्ही सलमान खान सारखे दिसाल. आणि मग पहिला म्युझिक डायरेक्टर सलमान खान सारखा. किती मस्त होईल ना तेव्हा. तिने आता पतंग असा सोडलाय की मी आता असा असा आकाशात जवळजवळ मी एक असा शर्ट काढून एक ढिंकचिका करायला लागलोय. तुम्ही घरी जेवण बनवतात? नाही, मला खूप खरं आवडेल करायला, पण मी काहीही स्वयंपाक आत्ता तरी करत नाही. एक तर मला ना नूडल्स करता येतात, मी तुला मस्त करून देईन. आणि सगळ्यात म्हणजे मी असं डबल ऑमलेट 2 अंड्यांचं आणि त्याच्यात असं तुला असं मस्त करून आणि असं ब्रेडला बटर लावून सॉस टाकून तुला मी देईन. मला खरंच भूक लागते. मग असे प्रश्न विचारूच नाही ज्यांनी भूक लागते, कारण मला पण लागली. आपण काहीतरी खाऊया, चल. आम्ही आता ब्रेक घेणार आहोत. आणि ब्रेक घेऊन आम्ही खूप खूप खाणार आहे, खूप खाणार आहे ना आपण. एक दिन बिक जाएगा माटी के मोर, तुला ऐकलं का वाटतं शब्द? हा, जग में रह जाएंगे प्यारे टेढ़े बोल. तेडे तेडे बोल. मधली सुट्टी, मधली सुट्टी. आयडियल बुक स्टोअर. सगळी शाळेतली मुलं आपापल्या पालकांना घेऊन इथे येत आहेत. नवीन वह्या, नवीन पुस्तकं, मग बाहेर येऊन सॅक घ्यायची, वॉटर बॅग घ्यायची, मग घरी जाऊन लेबल लावायचं, नावं घालायची. बाहेरपर्यंत नवीन पुस्तकांचा आणि वह्यांचा वास येतोय. आता मला राहत नाही. आपण आज जाऊन बघूया ही खरेदीची प्रोसेस नक्की कशी चालली आहे, मुलं किती एन्जॉय करतात, कुठली पुस्तकं आली आहेत, कुठली आली नाही आहेत, काय काय तक्रारी आहेत मुलांच्या की पानं चिकटली आहेत, काय बघूया. हे जे सगळे विषय आहेत ना, काही पुस्तकं आलेली असतात, काही आलेली नसतात, मराठी मीडियम का इंग्लिश मीडियम का, हे मला सगळं ऐकूनच फार धमाल येते. कारण हे विषय आता खरं तर फार गेलेले असतात आयुष्यात ना. याचा पुस्तकांचा वास तर आपल्याला येतच नाही कधी. तुला घे रे बाबा, तुला नाव घालून देऊ का? काही काही ठिकाणी पानं नसतात, काही काही चिकटलेली असतात, काही काही एक एक पानं डबल असतात. मला खूप नवीन नवीन अडचणी लक्षात येतात. आपण जेव्हा घ्यायला तर तेव्हा कळत नाही. देणाऱ्यांच्या अडचणी खूप वेगळ्या असतात. मला खरं तर प्रत्येक इयत्तेचं एक एक पुस्तक घ्यावं असं वाटतं, कारण पुस्तक बघायला इतकी मजा येते आणि याला कव्हर घालावं असं वाटतंय, आपलं नाव लिहावं असं वाटतं लेबल घेऊन. आता कसं करणार आपण हे, पण आपण मुलांसाठी तरी घेऊया, चल.
की सगळी छोटी मुलं मुली शाळेचे ड्रेसेस बघतात, त्यांच्या चेहऱ्यावर इतका उत्साह आहे की आता शाळा सुरू होते, या वर्षीचा नवीन ड्रेस. आणि सगळ्यांनी एक ठरवलेलं असतं की यंदा तरी आपापल्या ड्रेसवर छान पांढऱ्या कलरवर बटाट्याची भाजी, त्याचं तेल सांडायचं नाही आणि असं मुलांनी पेन खिशात लावायचं नाही कारण शाई सांडते. तर बघूया महिनाभर तरी हे टिकतंय का. पण पहिल्या दिवशी तरी सगळे एकदम चकाचक शाळेत जाणार एवढं नक्की आहे. हा उत्साह बघितला ना तरी शाळेचे दिवस पुन्हा आठवतात आणि मधली सुट्टी पुन्हा आठवतात. बघा अगदी पहिल्यांदाच मधली सुट्टीमध्ये एक वेगळा प्रकार मी आज इथे करणार आहे, म्हणजे आज पालकांशी गप्पा मारणार आहे. याचं कारणही खास आहे कारण हे जे ट्रान्झिशन आहे, हा जो बदल आहे की शाळा मग सुट्टी आणि परत शाळा, ते पालकांची भूमिका मला फार महत्त्वाची वाटते की त्यांची मनस्थिती आता नेमकी कशी असेल. किंवा शाळा सुरू होणार आहे, काही जणांची झाली आहे, तिथे अनेक पालक आहेत या मुलांचे. आता तुम्ही मला सांगा, आता अवनी खूप छान मगाशी तिने गप्पा मारल्या, आता तिची शाळा सुरू होते आणि सुट्टी जसं होते की 24 तास की आता मी काय करू असे तिचे प्रश्न असणार. तुम्ही कसं मॅनेज केलं सुट्टीत, म्हणजे काय कसं बिझी ठेवलं? मला वाटतं सुट्टीचा जो वेळ होता तिच्यापेक्षा जास्त आम्हाला जास्त आनंद वाटला तिच्याबरोबर जास्त वेळ घालवायला. कारण आता शाळा सुरू झाल्यानंतर क्लासेस स्टार्ट होतील. 4थी असल्यामुळे स्कॉलरशिपची परीक्षा येते, कथ्थकचे क्लासेस आहेत आणि तर तिचं रुटीन एक जे सेट होतं त्याच्यात पालकांना मला वाटतं असा वर्किंग पेरेंट जर का म्हटलं तर त्यांना फार असा वेळ मिळत नाही मुलांबरोबर. तर म्हणजे तिच्यापेक्षा जास्त मला असं वाटतं की आय चेरिश दोज मोमेंट्स मोर. तर मला वाटतं सुट्टी नाही संपायला पाहिजे, अजून जरा दिवस असले असते तर तेवढाच वेळ जास्त घालवला असतं मी. पण आता ही एक त्याची एक नाण्याची एक बाजू झाली. दुसरी बाजू कोणाला तरी बोलायची असेल, मला खात्री आहे की बापरे मी कसं मॅनेज केलं मला माहिती आहे सुट्टीत. सुट्टी कधी लागली कधी संपली खरंच काही कळलं नाही. खूप हेक्टिक शेड्यूल म्हणायचं म्हटलं तर मुलांबाबत खरं तर हेक्टिक शेड्यूल झालं की हे क्लास लावायचे, क्रिकेट क्लासला जायचं आहे, त्याच्यामुळे सुट्टी संपली कळलंही नाही मला. पण असं तुम्हाला वाटतं की तुमची सुट्टी, तुमच्या वेळची सुट्टी आणि आत्ताची सुट्टी याच्यातली तुमची बेटर होती? हो, खूप बेटर होती. तुम्हाला असं कोणाला वाटतं का रे की मला एक 15 दिवस ना काहीच नाही करायचं? असं वाटतं की महिन्यातनं एकदा तरी आम्हाला असं करायला पाहिजे. शाळा चालू असताना पण ना? हो. मला असं वाटतं की आम्हाला ना सारखी मम्मी ना अशी टीव्ही बघावं आणि मम्मीने काय काम नको करावं. मम्मीने टीव्ही बघावा. मम्मीला सुट्टीची गरज आहे असं तुला वाटतं ना? पण तरी पालकांपैकी असा मला तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला टेन्शन येतं का सुट्टी जवळ यायला लागल्यावर? कोण सांगेल की हां की आता कसं यांना बिझी ठेवावं? मला ॲक्च्युली सुट्टी लागणार आहे हे म्हटलं की तेव्हापासूनच टेन्शन यायला लागतं, भीती वाटायला लागते. 2 मुलं आहेत आणि त्यांना असं वाटतं की सुट्टी लागली म्हणजे आपण बंधनातनं सुटलो, जेलमधनं जसं सोडलं आहे, पाहिजे ते करू. दिवसभर कम्प्युटर टी व्ही हे ते की क्रिकेट जो ग्राउंडवर खेळण्यासारखा गेम आहे तो सुद्धा हल्ली मुलं क्रिकेट कम्प्युटरवर खेळतात. मग त्याला काही अर्थ नाही किंवा त्यांच्या ब्रेकफास्टला उठण्याला कशालाच काही टाईम टेबल नाही. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एक 8 दिवस ठीक आहे, पण 2 महिने हे खूप होऊन जातं म्हणजे ते सहन करणं. तुमच्याकडे किती लोक असे आहेत की जे सतत टीव्हीवर आणि कम्प्युटरवर गेम्स खेळतात? म्हणजे जवळजवळ सगळेच आहेत. सांग तू की तुला असं नाही का वाटत की आपण असे काय कम्प्युटरवर गेम्स खेळून आपल्याला काय मिळणार आहे चष्म्याच्या शिवाय? हो, मला असंच वाटतं. पण घराच्या बाहेर गेलं की म्हणजे मम्मी ओरडती कधी कधी, जास्त वेळ आपण बाहेर राहतो. अच्छा, म्हणजे घरात बसायचं आणि स्वतःला एंटरटेन करायचं त्यामुळे कम्प्युटरवर गेम्स खेळायला लागतात. बघा एकदम चोख उत्तर आहे. तसं असेल तर ठीक आहे की अर्धा तास 1 तास काहीतरी त्याला पण टाईम लिमिट पाहिजे. दिवसभर काही काम नाही, आपलं मस्त कम्प्युटरवर बसलाय असं नको व्हायला. असं नको व्हायला, कळलं? मग आता सुट्टी संपली आहे आणि नवीन वर्षात एक कोणीतरी तुमच्यातलं आणि एक कोणीतरी पालकांच्यातलं आहे की नवीन वर्षामध्ये तुम्हाला पेरेंट्सकडनं काय एक्सपेक्टेड आहे आता नवीन, की नाही ही गोष्ट आत्तापर्यंत करत होतात ना, तर मला आता असं पाहिजे की तुम्ही या वर्षात ना आम्हाला अजिबात होमवर्कला मागे लोक नका, आम्ही आमचा करू, असं तुमच्या वतीने कोणी प्रॉमिस देऊ इच्छित आहे? हो, मी आज म्हणजे आत्ताच आईला प्रॉमिस करतो की माझ्या 8वीचे सगळे होमवर्क प्रोजेक्ट जे पण सगळं असेल ते मी स्वतः करेल. आईला काही टेन्शन देणार नाही. टाळ्या. थँक्यू. या सगळ्या चर्चेतून आता एकंदरीत जो आपण कन्क्लुजन काढू शकतो आणि जी दोघांची गरज आहे ती बेसिकली दोघांनी एकमेकांसाठी वेळ देणे. त्यातल्या त्यात आपण मोठे आहोत आणि आपल्याला जास्ती कळतं यांच्यापेक्षा, त्यामुळे आपण काय त्यांना द्यायला पाहिजे हे आपल्याला जास्ती माहिती आहे त्यांच्यापेक्षा. सो त्यांना वेळ देणं ही फार सध्या काळाची गरज आहे. त्यामुळे
त्यांना आपोआप त्या गोष्टीच्या मग जे हवं आहे ते मिळू शकेल. आणि ते असं काय म्हणतात, मगाशी याने जसं प्रॉमिस केलं तसं पॅरेंट्सच्या वतीने एक प्रॉमिस म्हणून मी सांगू इच्छितो की जास्तीत जास्त वेळ जर आपण आपल्या मुलांना दिला तर नक्कीच ह्यातून खूप काही चांगलं आपण इच्छित फळ मिळू शकेल आपल्याला. मला एक गोष्ट लक्षात आली की लहान मुलांना आपल्याकडनं जे हवं आहे ते म्हणजे आपला वेळ. खूप छान सांगितलं. आणि खरंच जर आपण वेळ दिला तर मग लहान मुलं बाकी काही जास्त मागत नाहीत, कारण त्यांना कळतच नसतं मुळात की पैसे म्हणजे काय, प्रॉपर्टी म्हणजे काय, बंगले म्हणजे काय नाही. त्यांना फक्त आई बाबा एवढंच कळतं आणि ते आपण त्यांना नक्की देऊ शकतो. मला असं वाटतं की ह्या चर्चेतून मी स्वतः खूप काही शिकलो आणि तुम्ही शिकले असाल. तेव्हा आपण नवीन वर्ष सगळ्यांनी एकत्र सगळ्यांना जास्त वेळ देऊन सुरू करूया. ऑल द बेस्ट. आपलं एखादं अत्यंत आवडतं गाणं अचानक ऐकायला मिळणं यासारखा आनंद नाही. असंच एक माझं खूप आवडतं गाणं मला ऐकायला मिळालं. तुम्हालाही ते ऐकवतो. बघा शब्द ओळखीचे वाटत आहेत का किंवा ओळखू येत आहेत का. तुला कुठली गाणी लावायला आवडतील आरजी झालास तर कुठली गाणी लावशील तू? एक दिन बिक जाएगा. म्हण ना म्हण. एक दिन बिक जाएगा माटी के मोल. तुला ऐकल्यावर काय वाटतं शब्द? हा. जग में रह जाएंगे प्यारे टेढ़े बोल. प्यारे तेडे बोल. प्यारे टेढ़े बोल. टेडे बोल म्हणजे? टेढ़े बोल म्हणजे नाही माहिती. टेडे बोल नाही माहिती? दूजे के लाला नाही दूजे के म्हण ना. दूजे के होठों पर देकर अपने. डेकर एकदम वेगळा शब्द आहे. डेकर नाही. हा बरं म्हण. देकर अपने गीत कोई निशानी छोड़ फिर दुनिया छे गोलाला लललला. अनहोनी पट में कांटे लाख बिछाए होनी को फिर भी बिसरा यार मिलाए. एक मिनिट थांब. पॉज करतो. अरमान म्हण. अरमान. ओके हा म्हण. होनी को फिर भी बिसरा यार मिलाए. ये लम्हा ये दूरी दुडी अगं तडी ग माझी. हा हा पुढे. ये लम्हा ये दूरी दो पल की मजबूरी बोर होने वाली है अब रहना है थोड़ी तड़म पम पम. सो स्वीट. तडम पम पम. क्या बात है. गाडी कशी जाते? झर्र म्हण. जर झर्र असं म्हण. नाही 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 हे फार गोड असतं. मला असं वाटतं की तुम्ही बोबड्या बोलायचं आपण आत्ता चेष्टा करतो, पण हे दिवस आणि हे बोबडे बोल परत येऊ शकत नाही. बाकी तुम्ही स्पष्ट बोलणं आयुष्यभर जपू शकता, पण तुम्हाला कितीही पैसे दिले, कितीही मोठ्या गाड्या दिल्या, बंगले दिले तरी बोबडे बोल परत येत नाहीत. ती मधली सुट्टी पण परत येत नाही आणि शाळेतले दिवस पण परत येत नाहीत. त्या 28 मिनिटामध्ये आमचं जग म्हणजे बाबांच्या भाषेत सांगायचं झालं परिरणीचं जग असायचं. की कांडी फिरवलं जसं तू म्हटलं स्वतः पटकन असं फिरवावं आणि सगळं असं स्वतःसाठी असं सगळं मागं फिरावं आणि पुन्हा सगळे तरी दिवस आहेत एवढं मात्र नक्की वाटतं. म्हणजे एका घासात एवढं जर असेल तर अशी खूप घास मला घ्यायची खूप इच्छा आहे आणि खूप आनंद मी लोकांना देऊ शकेन. पुन्हा एकदा मस्त गावे हसावे झुलावे खुलावे किती वाटते उतरून ओझे वयाचे चलारे पहा कोवळे ऊन बोलावते. मधली सुट्टी मधली सुट्टी पुन्हा एकदा मस्त गावे हसावे झुलावे खुलावे किती वाटते उतरून ओझे वयाचे चलारे पहा कोवळे ऊन बोलावते. वर्षांचे पूल आज ओलांडून ये आल्याड घे तुला हवीच मधली सुट्टी. मधली सुट्टीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज रेडिओ हा विषय चालू आहे आणि रेडिओवर बोलताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे उत्स्फूर्तता. आणि माझ्या दृष्टीने उत्स्फूर्तता त्याच्यामध्ये शिगोशिक भरलेली आहे. तो माझा अत्यंत आवडता अभिनेता सतीश तारे आज आपल्याबरोबर आहे मधली सुट्टीमध्ये. नमस्कार. तर सतीश दादा आजचा आपलं जो मधली सुट्टीमधला विषय आहे तो शाळेतले दिवस शाळेतल्या आठवणी असे. तर असं मी विचारल्या पहिलं डोळ्यासमोर
फ्लॅश काय होतं शाळेतलं, की हे मला शाळेतलं सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात ठळक आठवतं? आमच्या शाळेत एक राम मंदिर असायचं आणि त्या रामाच्या देवळात शाळेच्या वेळाच्या अगोदर आलो तर तिथे जाऊन बसायचो आणि गेल्या गेल्या समोरच राम मंदिर, भक्त हनुमान, आणि हेच आमचं साधारणपणे की असे गुरुजी, असा शिष्य. आणि मग त्यानंतर त्या पद्धतीने आम्ही जाऊ लागलो. पण मग कोण शिष्य आणि कोण गुरु हे नंतर आम्हालाच कळेना नेमकं काही, अशा मजा पुढे घडत गेल्या. पण आठवतं ते शाळेचा बोर्ड आणि राम मंदिर. किती छान, शाळेमध्ये मंदिर असणं. होय होय होय, छान गोष्ट आहे. राम मंदिर, ज्ञान मंदिर असं त्याला का म्हणायचं ते तेव्हा आम्हाला कळत नव्हतं. पण आता ते जाता येतं पाहतो तेव्हा डोळे भरून येतात की जेव्हा सर बसायचं होतं आपल्याला शाळेमध्ये तेव्हा आपण नाही बसलो आणि आता बसायची इच्छा आहे पण आता वय नाही राहिलं असं. काय होते. म्हणूनच खरं तर मधली सुट्टी कार्यक्रम आहे की पुन्हा एकदा शाळेत येता यावं आणि शाळेतल्या आठवणी शेअर करता याव्यात. पण आत्ता जसं तू आहेस किंवा खूप गंभीर असं असतोस आणि एकदम असं एक टाकतोस हळूच, आणि मग असं लक्षात येतं की नाही राहायचं, हा फार परफेक्ट टायमिंगला परफेक्ट पडला याचा. तसं शाळेत पण तसंच की गंभीर चेहऱ्याने हळूच एक. हां, तशी पूर्वीपासून अशी सवय होतीच, कळत नकळत कळ काढायची. पण तेव्हा ती कळ ही कळत नव्हतं, त्यामुळे मास्तरां फार बोलतो हा मुलगा, याला बाहेर काढा म्हणून. त्यावेळी त्याची फारशी कदर झाली नाही आमची. आणि पण पहिल्यापासून टायमिंगनी बोलणं, पण टायमिंग हा शब्दही माहीत नव्हता आम्हाला. त्या क्षणी मला ते सुचलं म्हणून मी बोलायचो. मी कोणाची नक्कल करताना सो मी त्याच पद्धतीने करायचो. पण नाही, पण एखाद्याच्या ठळक कुठली आठवण आहे का की ह्या सरांची मी नक्कल करताना त्याच सरांनी पकडलं, किंवा ही माझी सगळ्यात पॉप्युलर नक्कल होती शाळेतली? नक्कल अशी नाही केली मी कधी, पण मी भूगोलामध्ये 2 धडे होते, इग्लू, रेंडियर, एस्किमो. ही माणसं का आहेत आणि का त्रास देतात हे मला कधीच सुचलं. कुठे कोण राहायचं? बरं, आता साधा वाटणारा प्रश्न त्यावेळी इतका मोठा वाटायचा की कोकणातली घरांचे छप्पर हे नेहमी उतरते का असते. आता त्या बाल डोक्याला जेव्हा सिमेंट कमी असेल, विटा कमी असतील, पण असं काही आवड असते, असं आवड ना. आता कोण कोणास म्हणाले, हा इतिहासात मला न आवडणारा असायचा. म्हणू दे ना, कोणाला काही म्हणू दे ना, त्याचं आपल्याला काय म्हणायचं आहे. बरं, आईबाबांनी सांगितलं कोणी काही म्हटलं तरी आपण काही म्हणायचं नाही, त्याला म्हणू देत काय, कोण कोणास म्हणाले. हा प्रश्न आला की माझं पेनच थरथरायचं. गाळलेल्या जागा नेमकी आपल्याला येत नाही, ती जागा कशी हे मोकळी सोडतात, मला आश्चर्य. कधी हे कसं काय सुचतं नाही. शाळेमध्ये परफॉर्मन्स गॅदरिंगला सहभाग अगदी अगदी. म्हणजे असे काही धन्यवाद मित्र होते की आज ते मोठ्या पदावर. मला आनंद वाटतो की कुठला पिरियड ऑफ आहे आणि आता मला कुठल्या पिरियडसाठी उभं करायचं आहे हे त्यांचं आधीच ठरायचं. आणि मी घाबरायचो उगीच की अरे ते शिक्षक आले तर काय होईल रे, ते आज ऑफ आहेत, ते नाही आलेले, आणि मग ते करून दाखवायचं नाटक. मग त्याच्या बदल्यात काहीतरी गमती जमती मला मिळायच्या त्या. आणि आता आजही आपण सारेगमपत पण गाणं ऐकलं की मला तर, मी अनेकदा आमच्या कार्यक्रमाला पण विंगेतून खूप मन लावून गाणी ऐकताना बघितलंय. तर गाण्यावर प्रेमही तेव्हापासून होतं. हो का. माझी आई गायिका, बाबा अनेक वाद्य वाजवायचे आणि आजी कीर्तनकार, आजोबा भिक्षुक, मामा उत्तम गायक, तबला वादक. हे सगळं घरात लहानपणापासून पाहायला मिळाल्यामुळे शाळेत बसल्यानंतर पहिलं बाकावरती तबला धानिंदा कसा येईल तेच शिकायचो आधी मी. शाळेमध्ये नाटक आणि गाणं दोन्हीवर तितकंच प्रेम असताना जास्त सहभाग कशात असायचा, नाटकात का म्युझिक ज्या तिथे असेल तिथे? नाटक जास्त आवडायचं, पण ते अजून उठून येण्यासाठी म्हणून म्युझिकची आवडच निर्माण झाली होती की कुठलं म्युझिक कुठल्या डायलॉगला केल्यानंतर तो डायलॉग जास्त असतो किंवा अभिनयाला मदत करेल असा. मग त्यावेळी आमच्याकडे काही वाजवायला काही नसायचं. मग काहीतरी सकाळी दुधात घालून कालवून खायचे असे काहीतरी प्रोटीनचे डबे आम्ही मिळवले होते आणि ते पालते धरून मग त्याचा सरळ बोंगोसारखा आवाज यायचा, ताक ताक दिदी ताक ताक दिदी. ते आम्ही हे तोंडाने करायचो. आम्हाला ते कुठून काढायचे आवाज आम्हालाही माहीत नव्हतं. ओरिजिनल रेकॉर्ड जेव्हा ऐकायचो तेव्हा, आणि ते वाजवत यायचं. तर मग एखादी विनोद एंट्री झाली की नुसतंच ते वाजवायचं नाही, मग टाम ताराम तम ताराम ताम तम ताराम हे विंगेत बसून आम्हीच म्हणायचो. तुमच्या अख्ख्या फॅमिलीचंच बालनाट्य या गोष्टीमध्ये खूपच कुटुंब, संपूर्ण कुटुंब बालनाट्यात. हो हो. म्हणजे आई आणि मी सिंड्रेला आणि राजपुत्राचं काम केलेलं मला आठवतं. नाही, मलाही. आणि सतत लहानपणी दर सुट्टीमध्ये पेपरमध्ये बालगंधर्वला सगळ्या तारे कुटुंबियांची नावं कायम आणि वेगवेगळ्या नवीन नवीन येणारी नाटकं. तर तेव्हाच हे कसं होतं, ती मजा एक वेगळी की बालनाट्य करणं, तेही घरच्यांबरोबर. ते शाळेतलेच दिवस होते सगळे. हो, शाळेतले दिवस होते. चिंतेत पडलेला राजा नावाचं बाबाने एक नाटक लिहिलं होतं आणि त्याच्यात मी राजपुत्र, मला काम द्या, काहीतरी काम द्या असं म्हणून तेव्हा लाली, लिपस्टिक, पेन्सिल ह्याच्याशी लहानपणापासून खेळायचो.
मग बाबा माहिती आहे का, ज्याला कोणतरी मेकअप करा रे, म्हणजे त्यांना कपडे घाला राजपुत्राचे आणि त्याला तिथे बसवा, म्हणजे तू त्रास देणार नाही. आणि मला बसवलं. नाटक सुरू व्हायला उशीर झाला आणि त्या कपड्यात मी कुठे सापडलोच नाही त्यांना. आणि बाबांनी पोशाख केला होता राजाचा. आणि मग आता मुलगा सापडत नाही, तर पोलिसांना ते असं म्हणाले, माझा राजपुत्र हरवला आहे, कोणी पाहिला आहे का म्हणून. तर पोलीस म्हटले, राजपुत्र वगैरे कोणी नसतं, गेले ते दिवस तुमचे, आता नाही. तो म्हणला नाही. बाबा म्हणले माझ्या नाटकातला आहे. आणि ही चर्चा चालू असताना मी उठलो, तेव्हा माझे संवाद म्हणतच उठलो, महाराज मी हा चेंडू टाकू काय. तेव्हा तो आवाज शोधून मला शोधून काढण्यात आलं. तेव्हा अनेक सरदार जरगदार शिपाई हवालदार पोशाख त्यांचे कोतवाल्यांचे कपडे घालून मी आतमध्ये झोपलो होतो एंट्रीच्या वेळी. ही माझी पहिली एंट्री, की माझा सीन होऊन गेला होता, म्हणजे खरी एक्झिट होती ती, माझी पहिली एंट्री झाली तिथे. आणि गाणं होतं चॉकलेट खाणार राजा नाटकामध्ये, ते गायलेलं पहिलं गाणं होतं, 2 ओळींचं होतं ते गाणं. ते पण ते तेव्हा शाळेतले मित्र यायचे सगळे नाटक वगैरे बघायला कौतुकाने? हो यायचं नाही आपल्या वर्गातल्या. तेव्हा पास देणं म्हणजे मला नाटकाचा पास मिळालेला आहे, ही फार कौतुकाची गोष्ट असायची, की मला त्यांनी पास दिला नाटकाचा. त्या काळामध्ये आता जसं तू उल्लेख केलास की मित्र पासेस घेऊन नाटकाला यायचे, त्यापैकी काही मित्रांनाच आपण इथे बोलूया, कारण तुझ्या शाळेतल्या दिवसांमध्ये त्यांचाही तितकाच महत्त्वाचा सहभाग आहे. तर मला खूप आवडतं की अनेक कलाकारांचे मित्र कसे होते हे प्रेक्षकांना दाखवायला आपण त्यांना बोलू. नक्की. तर आता मी यांच्याशी गप्पा मारणार आहे. तुम्ही मला सांगा पहिल्यांदा की शाळेतले दिवस आणि सतीश तारे असं म्हटल्यानंतर तुमच्या मनात पहिली गोष्ट कुठली येते? सतीशचं नाटक, माझं गाणं आणि आमच्या शाळेत शिकवण्यात येणारी कुस्ती. तुम्ही कुस्ती करायचं? कुठल्या टाईपची म्हणजे? हाडाचा कलावंत नंतर कळलं, आधी हाडाचा कुस्तीगीर होतो म्हणे मी. खूप खूप फरक पडला म्हणजे. म्हणजे कुस्ती म्हणजे आमच्या शाळेमध्ये मुकुंद व्यायामशाळा म्हणून एक हे आहे, तर त्या शाळेमध्ये कुस्ती प्रशिक्षण जोरदार असायचं. तर तिथे कंपल्सरी आम्हाला कुस्ती शिकायला लागायची. तर आम्हाला कधीही इंटरेस्ट नसायचा त्याच्यामध्ये, ती माती उकरणं, तिथे काय खेळणं, कधीही इंटरेस्ट नसायचा. आम्ही तिथे जाऊन कबड्डी खेळायचो. त्याच्याबद्दल मी आणि सतीशने सगळ्यात जास्त मार खाल्लेला आहे. आमचे साळुंखे म्हणून सर होते, अक्षरशः पिसायचे आम्हाला, की लाजा वाटतात का तुम्ही तिथे कुस्तीच्या जागी कबड्डी कसली घेता, चला वा बाहेर, की आम्ही 2 मिनिटात लगेच तिथं बाहेर. तुम्हीच म्हणलात? तुम्ही म्हणलात म्हणून, आम्हाला काही नाही, तुम्ही सांगितलं म्हणून. जेव्हा तुम्ही घरच्यांना सांगता की सतीश तारे हे जे टी व्हीवर दिसतात ना, पडद्यावर दिसतात, ते माझ्या वर्गात होते आणि ते म्हणजे शाळेत, याच्यानंतर तुम्ही जे घरच्यांना सांगता ते आपल्या प्रेक्षकांना आज ऐकायचं. मधल्या सुट्टीमध्ये आमचा एक कार्यक्रम असायचा की माझ्या घरी सगळ्यांनी जमायचं आणि माझ्या घरी हे होता काय चेंजर होता, त्या चेंजरवरती रेकॉर्ड्स ऐकायच्या. हा एक आमच्या घरातला कार्यक्रम असायचा. तेव्हा खूप रेअर असणार रेकॉर्ड्स वगैरे, तेव्हा खूप रेअर. आणि माझं घर शाळेच्या जवळ होतं, त्यामुळे सगळेजण सुट्टीमध्ये तिथे जमणार दुपारी वगैरे. असं एक कुठलं गाणं आठवतं त्या काळात तबकडीवर त्यांच्या घरी ऐकलेलं? कसमे वादे ह्याची आम्ही जास्त ऐकलेली. कसमे वादे ना, कसमे वादे. हो हो. कारण त्या काळामध्ये असं एकत्र ऐकलेली गाणी ती आपल्या फार खोल गेलेली असतात, सहजासहजी विसरत नाही. तुम्हाला काय आठवतं? मला एक किस्सा आठवतोय की शाळेमध्ये आम्हाला एक डायरी दिली जायची वर्गात लिहायला, आणि त्या डायरीमध्ये प्रत्येक तासाची नोंद असायची. आणि ते कुणी लिहायची तर आम्हाला एक लेखन मंत्री म्हणून असं एक पद दिलं जायचं, संरक्षण मंत्री, स्वच्छता मंत्री, आणि मी लेखन मंत्री होतो. आणि त्या डायरीमध्ये मी प्रत्येक तासाची नोंद करायचो. आणि वर्गात कोण गैरहजर आहे आणि कोण पळून गेले मधल्या सुट्टीत ह्याची नोंद ती असायची. आणि त्याच्यावर वर्गशिक्षकांची सही मला सगळ्यात शेवटी घ्यावी लागायची. सतीशच्या घरी नाटक कंपनी असल्यामुळे तो वरच्यावर दांडाही मारायचा आणि मधल्या सुट्टीतनं घरी जायचा. त्याला आईची आणि बाबांची खूप आठवण यायची, तो घरी जायचा निघून. आता माझी पंचायत, हा तर माझा मित्र, आणि त्याचं नाव मी डायरीत कसं लिहायचं? की खरं त्या वयाच्या मानाने हे फार मोठं टेन्शन आहे. आणि मग ते मी लिहायचो. एक दिवस काय झालं, लागोपाठ त्याची नावं त्या डायरीमध्ये लिहिली गेली आणि ह्या पठ्ठ्यानी ती डायरीच घरी पळून नेली. माझी पंचायत, मी इतका घाबरून गेलो. मुख्याध्यापक आता माझी हजेरी घेणार की ती डायरी कुठे आहे आणि ती काय नष्ट झाली. शेवटी मी ह्याच्या घरी गेलो, ह्याच्या हातापाया पडलो, बाबा ती डायरी दे. आणि मग तिने ती डायरी मला दिली. पण ती डायरी हरवल्यानंतर त्याचे काय परिणाम होतील ह्यानीच मी गर्भगळीत झालो होतो त्यावेळेला.
असे छोटे छोटे किस्से आमचे त्यावेळेला होऊन गेले. पण ते कसं आहे, आता आपल्याला कदाचित आत्ताच्या नकाशात फार छोटे वाटतात, पण त्या काळी तो सगळ्या जीवनमरणाचा प्रश्न झालेला असतो. आणि घरची आठवण यायची तेव्हा पळून जायचं, हे अगदी म्हणजे ह्याच्यामुळे मी वाचलेलो आहे. ते मला माहिती आहे. आपण अनेक कार्यक्रमात जेव्हा आपण एकत्र असतो आणि मी एखादं गाणं आईविषयीचं किंवा असं कुटुंब या विषयावरची जेव्हा चर्चा होती तेव्हा तुझे डोळे मी अनेकदा पाणवलेले बघितलेत खरंच. आणि ते मला असं वाटतं तो जो इनोसन्स होता की मला आईबाबांची आठवण येते म्हणून मी घरी जातो, हा तेव्हा कदाचित शाळेला मारलेली दांडी असते, पण ती कुठेतरी तो हळवेपणा किंवा ती अटॅचमेंट पण असते. करेक्ट. त्यामुळं ती आठवण आली की, आणि ह्याला तेव्हा मी सांगितलं फक्त मला तू सोडत जातं, डायरी तुला देईन नाही त्या. आणि पार्टी दिली होती मी त्याला, मलाही आठवत आहे त्याला की ही पार्टी ही दिलेली मी पहिली आणि लास्ट पार्टी. त्यानंतर त्यांनीच मला खाऊ घातलं सगळं की बघ मी तुझ्या आईला कशी येते भाजी मला सांग, मी तुला करून घालतो, पण माझं पद नको घालूच बाबा तू. कुठली भाजी? बटाट्याची काचऱ्याची. बटाट्याच्या काचऱ्या आणि शिरा हा आमचा नित्यनेमाचा कार्यक्रम. मधल्या सुट्टीत माझं घरी समोरच होतं शाळेच्या. घंटा झाली की आम्ही घरी जायचो आणि शिरा बटाट्याच्या काचऱ्या हे पदार्थ आम्ही घरी बनवायचे 30 मिनिटाच्या त्या कालावधीत सुट्टीत. आणि ते खाऊन आम्ही पुन्हा घंटा झाली की अर्ध्या मिनिटात वर्गात येऊन पोचायचो. बनवायचं? हो, आम्ही बनवायचं. मी बनवायचो, श्रीकांत बनवायचा, सतीश असायचा. माझी पाककृती तेव्हापासून उच्च दर्जाची होती, ती आजही आहे. पण म्हणजे हे जेव्हा तुमच्या घरच्या ऐकतात तेव्हा तुम्हाला आज उद्या घरी गेल्या परत अगदी करायला लगेच की का टीव्हीवर दाखवलंय, आज करून दाखवा, असं होणार आहे. आपल्या मधली सुट्टीमध्ये एक जादूची कांडी म्हणून सेगमेंट आहे की आम्ही मुलांना विचारतो की जादूची कांडी हातात आली तर काय मागशील. तसंच तर ती जादूची कांडी आत्ता मिळाली आणि असं तुला मिळालं की चल एक शाळेतला एक दिवस तुला असाच्या असा परत देतो, तर कुठला दिवस मागशील? की ॲक्च्युली माझा पळून द्यायचा जो क्षण आहे तो ज्या क्षणासाठी असायचा तो क्षण परत यावा आणि ती बटाट्याची भाजी माझ्या वर्गात माझ्याबरोबर असावी की जेणेकरून ती आईच मला देते आहे किंवा घरच्यांची आठवणी त्या भाजीबरोबर त्या पोळीबरोबर आहे आणि मी 8च्या 8 तास वर्गात शिकतोय. एवढा एक दिवस मला परत मिळावा अशी माझी खूप इच्छा. आणि बटाट्याची भाजी मित्रांनी पण खाऊ घातलेली आणि तशीच, हे विशेष त्याचं मागचं तशीच म्हणजे जसा तो इरण्याकडचा चहा कधी बदलत नाही तसं माणूस. आज मधली सुट्टीच्या निमित्ताने यांच्याकडून आणि आमच्या सगळ्यांकडनं एक भेट आहे तुला, ती भेट तुम्हीच द्या कारण ती तुम्ही करून आणलेली आहे. मला तुझ्यासाठी खास आम्ही ही बटाट्याची भाजी करून आणली. फार धमाल करत होता. त्या 28 मिनिटामध्ये आमचं जग म्हणजे बाबांच्या भाषेत सांगायचं झालं परिरणीचं जग असायचं. ती कांडी फिरवलं जसं तू म्हटलं स्वतः पटकन असं फिरवावं आणि सगळं असं स्वतःसाठी असं सगळं मागं फिरावं आणि पुन्हा सगळे तरी दिवस आहे एवढं मात्र नक्की वाटतं. म्हणजे एका घासात एवढं जर असेल तर अशी खूप घास मला घ्यायची खूप इच्छा आहे आणि खूप आनंद मी लोकांना देऊ शकेन. पुन्हा एकदा मस्त गावे हसावे झुलावे खुलावे किती वाटते उतरून ओझे वयाचे चलारे पहा कोवळे ऊन बोलावते. ही मधली सुट्टी एका क्षणापुरती नाहीये, त्या आठवणींची मधली सुट्टी आहे. आज सतीश तारेंच्या आठवणी आपण सगळे बघतोय. आमच्या गप्पा चालूच राहतील कारण या आठवणी फक्त काही क्षणापुरत्या शेअर केल्या पण त्या आठवणी कायमच जाग्या होत असतात. दरवेळेला आपण जेव्हा कपाट उघडतो आणि कुठेतरी आतमध्ये आपलं प्रगती पुस्तक दिसतं, शाळेतला जुना डबा दिसतं, कंपॉस दिसतं, तेव्हा तुम्ही तुमच्या आठवणी काढा. आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मधली सुट्टी म्हणजे स्ट्रेस बस्टर असतो, होय की नाही? प्रत्येक लहान मुलाच्या आयुष्यामध्ये. आणि ही मधली सुट्टी जी आहे याच्यामध्ये भरपूर सारी आम्ही धमाल करतोय. सो एन्जॉय करा मधली सुट्टी. मधली सुट्टी मधली सुट्टी. ब्रेक नंतर मधली सुट्टीमध्ये सगळ्या रसिकांचं मनापासून स्वागत. आमच्या प्रत्येक एपिसोडमधल्या गोष्टीला तुमच्याकडनं जो प्रतिसाद मिळतोय तो खूप उत्साह वाढवणार आहे आणि म्हणूनच नवीन नवीन गोष्टी सांगाव्याशा वाटतात त्या सगळ्या चिमुरड्यांना आणि या निमित्ताने स्वतःलाही ती गोष्ट सांगितली जाते आणि खूप काही शिकायला मिळतं. तशीच आजची गोष्ट आहे पण त्याआधी यांच्याशी थोड्या गप्पा मारतो. मला सांगा तुमच्यापैकी कोणाकोणाला लहान किंवा मोठा बहीण भाऊ आहे?
ओके, तिला माहीत दे जरा. हां सांग ग, तुला काय बहीण भाऊ? मला बहीण पण, मला छोटा भाऊ आणि मग मोठी बहीण आहे. त्यांच्यातली अशी कुठली गोष्ट आहे की तुला ती अजिबात आवडत नाही, ते तुला त्रास देतात का त्रास होतो तुला त्या गोष्टीचा? छोटा भाऊ पण असं रोजच त्याचा त्रास द्यायचा असतं, पण मोठी बहीण कधी कधी मला समजून घेते पण कधी कधी त्रास देते, तसं असतं तिचं. दोघे थोडा थोडा त्रास तुला होतोच काहीतरी. मला एक छोटा भाऊ आहे, तो मला खूप त्रास देतो. त्रास देतो? असं काय, कौतुक कर की छोट्या भावाचं जरा. पण सारखं तो चिमटा काढतो, चिडवतो. चिमटा काढतो, चिडव. मला एक छोटा भाऊ आहे, तो त्रास पण देतो आणि तो समजून पण घेतो. तो चांगला पण आहे आणि गोड पण बोलतो माझ्या संग. अजून कोणाला असं आहे की बहीण भावाचा, आई वडिलांचा किंवा शाळेतल्या कुठल्या तरी मित्राचा की हा मला ही गोष्ट अजिबात आवडत नाही, ह्याचा मला खूप त्रास होतो? माझा एक मोठा भाऊ आहे आणि माझा एक छोटा भाऊ आहे. छोटा भाऊ आणि माझा मोठा भाऊ ना, जेव्हा मी टीव्ही बघायला जाते तेव्हा ते माझ्या हातात न घेतात रिमोट. रिमोट हातात न घेतात? असं करू नका, इतकी गोड मुलगी तुम्ही, असं का रिमोट ओढून घेता? एनिवे, आता तुम्हाला हे सगळ्यांनाच मला माहिती आहे की कोणाच्या तरी विषयी काहीतरी तक्रार असते आणि कोणाची तरी काहीतरी गोष्ट आवडत नाही, बरोबर आहे हो की नाही? ते बहीण भावाविषयी तरी असतं, आई वडिलांविषयी तरी असतं, आजी आजोबांविषयी असतं, किंवा शाळेतल्या मित्रमैत्रिणींविषयी असतं, टीचरविषयी असतं. तर एक तुम्हाला गोष्ट सांगतो. तुम्हाला साळींदर नावाचा प्राणी माहिती आहे? पॉर्क्युपाईन. कसा असतो, कोण सांगेल मला? त्याला असे इथं काटे काटे फुल असते. पॉर्क्युपाईनला खूप काटे असतात, त्याला मराठीत साळींदर म्हणतात. खूप काटे 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 असतात. असं वाटतं की बापरे, आपल्या जवळ आलं तर सगळे काटे टोचतील, हो ना? तर एकदा काय होतं, एकदा एका डोंगरावरती एका जंगलात हिमलाट येते. हिमलाटमध्ये म्हणजे तुम्हाला खूप जास्त थंडी, त्याला म्हणतात हिमलाट. की बर्फ, काही कोणाला श्वास घ्यायला नाही, कोणाला काही ऊब नाही, अशी हिमलाट येते. सगळे प्राणी मरायला लागतात एकानंतर एक. सगळे प्राणी मरतात. सगळे प्राणी असं दिसायला येतात की इकडे प्राणी मरून पडलेत, तिकडे पक्षी मरून पडलेत. सगळे मेलेले प्राणी पक्षी. इतकी ती स्ट्रॉंग हिमलाट असते, खूप जबरदस्त हिमलाट. त्याच्यामध्ये हा साळींदरांचा एक ग्रुप असतो, पोर्क्युपाईन्सचा सगळा. ते सगळेजण ना एकत्र बसलेले असतात. ते एकत्र बसल्यामुळे त्यांच्यामध्ये खूप ऊब असते, वॉर्मथ असते. हां, कारण ते असे एकत्र बसलेले असतात ना, एकमेकांना चिकटून चिकटून चिकटून. पण त्यांना लक्षात येतं की आपल्याला एकमेकांचे काटे जे काय होत आहेत, टोचत आहेत, खूप टोचत आहेत. ते खूप वैतागतात की शे. एक म्हणतो मला याचा काटा इकडे टोचतोय, दुसरा म्हणतो मला इकडे डोक्याला टोचतोय, तिसरा म्हणतो मला इथे पायाला टोचतोय. म्हणतो बास बास, खूप झालं. चिकटून चिकटून राहिल्यामुळे आपल्याला काय होतंय, त्रास होतोय एकमेकांचा. आपण काय करूया, जरा लांब लांब राहूया. एक त्या टोकाला जातो, एक त्या टोकाला जातो, सगळे लांब 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 जायला लागतात. जसे जसे लांब जात जातात त्यांना लक्षात येतं की आपल्याला खूप थंडी वाजते, खूप थंडी वाजते. मग त्यांना लक्षात येतं की आता आपल्याला बेअर होत नाहीये, अजून जर थंडी वाजते तर आपण मरून जाऊ. परत एकत्र येतात, परत एकत्र येऊन राहायला लागतात. परत त्यांना एकमेकांचे काटे टोचायला लागतात. पण त्यांना ऊब पण इतकी असते एकमेकांची की ते काही मरत नाहीत, ते जगतात, ते जिवंत राहतात. हळूहळू ती हिमलाट कमी होते आणि मग त्यांच्या लक्षात येतं की आपल्याला एकमेकांची ऊब असल्यामुळे आपण इतके दिवस जिवंत राहिलोय. जेव्हा सगळे प्राणी मरून गेले, त्यांना खूप जखमा झालेल्या असतात एकमेकांपासून, कारण काटे टोचलेले असतात. पण महत्वाचं हे असतं की ते सगळे जिवंत राहतात. ते का जिवंत राहतात, का सांग? ते लोक आहे ना, जवळ जवळ होता तरी बॉम्ब मिळते त्यांना, हो हो ना? त्यामुळे ते वॉर्मथ जास्त महत्वाची असते त्या जखमांपेक्षा, बरोबर की नाही? काय असतं की आपल्याला खूप लोकांच्या खूप गोष्टीचा त्रास होतो. एखाद्या माणसाचं बोलणं आवडत नाही, असं वाटतं की हा असं काय बोलतो, मला नेहमी ओरडून बोलतो. पण आपल्या सगळ्या लोकांची वॉर्मथ असते, सगळ्या माणसांची ऊब आपल्याला असते, म्हणून आपण एकत्र छान राहतो, म्हणून आपण हसतो, म्हणून आपण जगतो छान. चला बोला, काय शिकलात तुम्ही या गोष्टीमधनं? कोण सांगणार आहे? की आपण एकत्र राहायला पाहिजे. हा, अजून कोण सांगतंय? हा सांग. ह्याचा अर्थ की युनिटीमध्ये स्ट्रेंथ असते, युनिटी इज स्ट्रेंथ. युनिटी तर झालीच, पण युनिटी कोणाबरोबर? म्हणजे भावाबरोबर, ज्या लोकांमध्ये ऊब असते. ऊब असते. हां, म्हणजे माझा भाऊ जेवढा मला त्रास देतो त्याच्या किती पटीने तो मला जास्त प्रेम करतो माझ्यावर. अजून एक इंग्लिशमध्ये थॉट आहे याच्यावरच, युनायटेड वी स्टँड अँड डिवायडेड वी फॉल. करेक्ट. एकमेकांची भांडण नाही करायची. बस संपलं. याच्या इतकं सिंपल आणि बेसिक थॉट असू शकत नाही, एकमेकांशी भांडण करायचं नाही. कळलेलं आहे तुम्हाला? कळलेलं आहे? बस, मग ह्याच्या पलीकडे काय बोलणार? तर
स्वामी अरमानजी यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की एकमेकांशी भांडण करायचं नाही. आज आपण खूप सारी धमाल केली, खूप सारी मस्ती केली. मी मुलांशी खूप गप्पा मारल्या, मुलांनी माझ्याशी जरा जास्तच गप्पा मारल्या. पण आता या आठवड्याचं होमवर्क, आणि होमवर्क आहे तुम्ही यावर्षी शाळेत काय करायचं ठरवलंय. गेल्या वर्षी काही काही गोष्टी राहून गेल्या असतील, पण माझा या वर्षीचा शाळेतला निग्रह म्हणजेच या वर्षीचं रिझोल्युशन काय आहे आम्हाला लिहून पाठवा आमच्या या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. मधली सुट्टी @ZNetwork.com, झी मराठी @ZNetwork.com. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मधली सुट्टी म्हणजे स्ट्रेस बस्टर असतो, होय की नाही, प्रत्येक लहान मुलाच्या आयुष्यामध्ये. आणि हे मधली सुट्टी जी आहे याच्यामध्ये भरपूर सारी आम्ही धमाल करतोय. सो एन्जॉय करा मधली सुट्टी. कल्ला मस्ती धमाल खाला दंगा खुशाल झाली घंटा आता मधली सुट्टी. घोरातून ये समोर दडलेली एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी. तर मित्रांनो आता मागे वळून बघू नका, पुढचं वर्ष जवळ आलंय. शाळेची तयारी जोरात चालू ठेवा, वयांना कव्हर घाला, नवीन शूज आणा, नवीन कपडे आणा. तोपर्यंत आरजे सलील कडून तुम्हाला सगळ्यांना बाय बाय. नको सारखी शिस्त आणि पहारे, मुलांना हाती द्या ना मुलांना जरा. किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी. घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी. मधली सुट्टी. मधली सुट्टी.